मित्रहो, जॉबवाला यूट्यूबर या चॅनलवरती सर्वांचं सहर्ष स्वागत। मित्रहो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून स्टेट बँक ऑफ इंडिया एक भरती करत आहे आणि उमेदवारांना कोणतीही परीक्षा न देता स्टेट बँक ऑफ इंडिया ही नोकरीची संधी देणार आहे। तर नेमकी ही नोकरी कोणती आहे, त्यासाठी अर्ज कसा करायचा, पगार किती असणार, याबाबतची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात। तत्पूर्वी आपण जॉबवाला यूट्यूबर या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे असेच नवनवीन नोकरीविषयक आणि जॉबविषयक अपडेट्स आणि व्हिडिओ आपल्यापर्यंत सहज पोहोचतील। मित्रहो, जे उमेदवार सरकारी नोकरीच्या शोधत आहेत त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खास आहे, कारण ज्यांना बँकेत नोकरी करायची असेल त्यांच्यासाठी ही बातमी अतिशय आनंददायी आहे। आपल्या देशातील सर्वात मोठी सरकारी बँक अर्थातच स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये भरती निघालेली असून या अंतर्गत विविध पदांच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत आणि महत्त्वाचे म्हणजे या पदभरती अंतर्गत कोणतीही परीक्षा न देता थेट नोकरीची संधी उपलब्ध होणार आहे। त्यासाठी संपूर्ण व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा। नुकतंच SBIने या पदभरतीसाठी अधिसूचना जारी केली असून इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत। आपण मित्रहो, जाहिरातीनुसार स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये FLC काउन्सलर आणि FLC डायरेक्टर या पदांच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत। FLC काउन्सलर आणि FLC डायरेक्टर या पदाच्या तब्बल 269 जागा या पदभरती अंतर्गत भरल्या जाणार आहेत। या भरतीसाठी उमेदवारांची निवड ही शॉर्टलिस्टिंग आणि मुलाखतीच्या माध्यमातून होणार आहे। अर्थात या भरतीसाठी कोणत्याही प्रकारची लेखी परीक्षा आयोजित केली जाणार नाही, म्हणजेच पेपर न देता उमेदवारांना नोकरी मिळवता येणे शक्य होणार आहे। आता या जाहिरातीनुसार क्लरिकल पदासाठी 30,000 रुपये पगार, MGS 1 पदासाठी 40,000 रुपये पगार, तर MMGS 2 या पदासाठी 45,000 रुपये पगार मिळणार आहे। MMGS 3 पदासाठी सुद्धा 45,000 रुपये पगार आहे, तर MMGS 4 या पदासाठी 50,000 रुपये पगार मिळणार आहे। तर या भरतीसाठी जे इच्छुक असतील इच्छुक आणि पात्र उमेदवार आहेत त्यांनी स्टेट बँक इंडियाच्या अधिकृत संकेतस्थळावरती जाऊन जाहिरात सविस्तरपणे वाचून घ्यायची आहे आणि त्या ठिकाणी जाऊन अर्ज करायचा आहे। अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 मार्च 2025 असून इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 21 मार्चपूर्वीच आपला अर्ज सादर करायचा आहे, कारण मुदतीनंतर जर अर्ज सादर केला तर त्याचा विचार करण्यात येणार नाही। मित्रो, अधिक माहितीसाठी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा आपल्याला लिंक दिलेले आहेत, त्या लिंकवर जाऊन आपण सविस्तरपणे जाहिरात बघू शकता आणि आपला ऑनलाईन अर्ज सादर करू शकता। तसंच आपल्या काही शंका असतील तर या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये आपण विचारू शकता, आपल्या शंकांचं निरसन करण्याचा प्रयत्न केला जाईल। मित्र, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या मित्रपरिवारांना व्हॉट्सॲपच्या माध्यमातून, सोशल मीडियाच्या माध्यमातून हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांनासुद्धा स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये जाहिरात निघालेली असून परीक्षा न देता या जाहिरातीचा त्यांना या सुवर्णसंधीचा फायदा घेता येईल। तसेच आपण आपल्या जॉबवाला यूट्यूबर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करा। धन्यवाद।